खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरोधाच्या फाईल्स मला आणून दिल्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईल्स मधला तपशील गुलदस्त्यात. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच. कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला. कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार. विधेयकावर 8 तास चर्चा होण्याची शक्यता. विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार. वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी. तर कोल्हापूर साताऱ्यात गारपीट. अवकाळीमुळे शेतपिकांचं नुकसान. जनजीवनावरही परिणाम. राज्यभरात लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळात मंजुरी. केवळ इलेक्ट्रिक आणि वरून कव्हर असलेल्या दुचाकींनाच परवानगी मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.